नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात आर के कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काल तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही जंगलात गेलो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी अंगणवाडीला जाणार आहे. तर आज आम्ही चाललो आहोत अंगणवाडीला. सकाळी उठलेलो, नाश्ता वगैरे केलेला. आता CNG पंपावरती आम्ही CNG फुल करतो आहे. मग आता इथून आमचा प्रवास होईल अंगणवाडीसाठी. इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन, काय काय होईल, कसं जाता येईल, किती लांब आहे, किती गर्दी आहे. आणि आता आम्ही आहोत साधारण राजापूरच्या पुढे, राजापूर आणि तळे खारेपाटणच्या मध्ये आहोत. तर इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन कसा आहे तो. आणि हे कालचे मित्र जंगलातले, हे आमचे भाऊ. वाघाला सांगत होते ना, वाघ पकडता येईल, कसं चालायचं. बस आता पुढचं CNG पंपावरून CNG भरू, मग पुढे आपण निघू. तर आता आम्ही CNG पंपावरून निघालो. साधारण खारेपाटणच्या पुढे आलो आहे, खारेपाटणच्या आसपास आलो आहे. आणि हायवेला तुम्हाला दृश्य दाखवतो. पहिले गाडीत दाखवतो, गाडीत काय काय चालू आहे. हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत. मला रस्त्यात बसतात आणि अंगणवाडीचे मानकरी आहेत. हां, आणि ह्याचं आडनाव पण अंगणेच आहे आणि अंगणवाडीलाच आहे. आणि अंगणवाडीतले मानकरी आहेत. यांचं उद्या दर्शन होणार आहे अंगणवाडीसाठी, अंगणेकरांसाठी. ते जत्रेसाठी मी तर फर्स्ट टाईम येतो आहे. आणि माझ्याबरोबर जेवढी टीम आहे ते दरवर्षी येतात. सावंत साहेब, तुम्ही किती वेळा आला तिथे अंगणवाडीला? 5 वर्ष कंटिन्यू येत आहे. आणि हा आता काय अंगणवाडीचाच आहे, आता दरवर्षी येतो. रात्रभर मस्त झोपलेले. आणि गाडीत बसल्यावर बघा, आमचा मोठा वाघ आहे. असा ढोरकाळ्या फोडतो ना, समोरचा कोण घाबरत आहे. वाघ त्याला बघून घाबरेल, याचा आवाज ऐकून. जरा म्हटलं काहीतरी चाय नाश्ता वगैरे करू इकडे. काय घेतात? काय आहे? भजीपाव आहे, वडापाव पण आहे, गरम आहे. कांदा भजी नाही. कांदा भजी सांगावी लागते. बघतो का फेमस वडापाव आणि फेमस भजीपाव. हा, गरम गरम काढले वडे. हे घ्या हो. काय पाहिजे? एक रुपये काय पाहिजे? काढला थोड्याचं. हा, घेतलं. आम्हाला तो सगळा साफ करा. हा, तुमचं नाव कसं? पालव ना? होय. आमच्या अनुवातले कोण आहेत? हा काय? हा काय? काय आणणार? रवी अंगणाचा पोरगा. अंगणे रे. ओळखला? वडील सांगा, वडिलांचं नाव का? रवी. हा, रवी जे. रवीचा आता पोरगा. सांगा. हा, सांगा बाबांका विचारले मग. आता येणार आहे. हा, रवी आमचं खाली बोलव. छोटासा स्टॉल आहे. वडापाव भरून नाही, आंबाराची कांदा लसूण चटणी दिली होते. खूप तिखट आहे, त्याच्याबरोबर मिरची पण आहे. गरम गरम वडापाववर मी तर एक चहा पण घेतला. चाय तर नाही. हे राजा, काय झाला तुझा? बडबडतोय केलंस का? गाव तुला मोदींकडे जातो आहे वड्यात घसळ झाली, गेलंस त्या कामाला लावतो. आता यांनी सांगितलंय, मग मोदींकडे पाठवतो. वडापाव ना. हा, एक वडापाव 500. काय मग भाऊसाहेब, काय कशी आहे चाय? बकरा चांगले. काल भाऊ जंगलात फिरायला गेले आणि दमले ते झोपले, मग उठलेच नाहीत. जंगलामध्ये झोपले. माझी मावशी आहे ना, इथे ह्या साईडला मला सगळीकडे नव्हतं. मी इकडे बरंच वर्ष राहतो. तिकडे उभे असतात.
मग आता जागा पाहिजे 5 सगळं देऊन टाकलं. नाही याला भेटतात ना 5, पण आम्ही घरी नाही गेलो ना अजून. आम्ही ह्याच्या घरी होतो, ह्याच्या घरी राजापूरला ह्याच्या घरी राहिलो. आणि तिकडनं डायरेक्ट आता आंघोळी बरोबर दर्शन घेऊया, नंतर ह्याच्या घरी जाऊया. एका 5वर 5 जातात. आमच्या घरात एका होळ झालं मला ठेवले, बाकी देऊन टाकलं. ते 5 नाही आलं नाही घरी असं 8 40 झाले. पालक काकांकडे वडापाव 12 रुपये आहे, खूप छान आहे. आणि आंबारची चटणी कांदा लसूणची खूप तिखट असते. तुला काय म्हटलं? आणि चाय किती रुपये? 5 रुपये. हां 5 रुपये चाय आणि वडापाव 12 रुपये, खूप रिजनेबल आहे. आणि लोकल आहे मेन म्हणजे. त्या मार्केटला आलेलो आहोत. कट्टावाले कोण आहेत त्यांनी मेसेज करा. आता तिकडे गर्दी कमी आहे, पण संध्याकाळी याल ना फुल बंपर टू बंपर गाडी चालणार इकडे. नंतर वाटते गर्दी. आणि आज मतमोजणी पण आहे. मतमोजणी अशी संपेल तशी इथे गर्दी फुल बंपर टू बंपर. आणि हे पोलीस आता दिसतात ना एका दुक्का, हा एका दुक्का, ते इथे पूर्ण पोलीस बंदोबस्त असणार आणि पूर्ण पॅक असणार. माणसांना तलाला पण जागा नसेल या कट्ट्यामधून. कट्टावाले कोण कोण आहेत त्यांनी मेसेज करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा. आत्ताच इथे एवढी ट्रॅफिक आहे. हां ठीक आहे. हां ठीक आहे. अंगणवाडीसाठी स्पेशल ST आहे. बघा लिहिलं आहे यात्रा स्पेशल अंगणवाडी. अंगणवाडी इथून 6 किलोमीटर आहे. असं भेटलं की तुम्हाला दाखवतो काय झालंय. तर बॉक्सच नव्हतं त्याच्याकडे मला वाटतं. 5च तिकीट घेऊ. मसुरीसाठी जो VIP एंट्री आहे ना अंगणवाडीला जायला, हां त्या एंट्रीच्या पुढेच ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे इथून 6 किलोमीटर अंगणवाडी आहे. आणि ते पण आम्ही सकाळचं आलो आहे. अंगणवाडी जत्रा 6 किलोमीटर आणि ट्रॅफिक जाम आहे. दरवाजा उघडा तुझा. खूप लांब आहे, खूप ट्रॅफिक जाम आहे. वरती जाम आहे. आता एक गाडीवाला बोलतोय मंदिरापासून खाली यायला 1 तास लागला बोलतो. आता आम्हाला जायला किती वेळ लागेल काय माहिती. आणि इथून अंगणवाडी 6 किलोमीटर आहे आणि दोन्ही साईडला जाम आहे. बाईकवाले पण अटकलेत, बाईकला जायला पण जागा नाही आहे. तिकडून पण एक आहे इकडून. अंगणवाडीला येत आहे, ट्रॅफिक असेल सिंगल लेनने चालला, डबल लेनमध्ये चालू नका. पोलिसांनी पकडलं त्यांना.
कारण पूर्ण ट्रॅफिक जाम होते. सिंगल लेनच ठेवा. डबल लेनने गाडी काढू नका, खूप ट्रॅफिक जाम होते. पोलीस पण आलेत, 3 स्टारवाले पण आहेत आणि 2 स्टारवाले पण आहेत, उन्हामध्ये ड्युटी करत आहेत. प्लीज डबल लेनमध्ये गाडी टाकू नका. विशाल गुरव गाव मरोळ. विशाल गुरव गाव मरोळ. आपण ऐकत असाल पोलीस कंट्रोल रूम जवळ आपले नातेवाईक कुटुंबियांनी तुझे मालक आपली वाट पाहत आहेत. विशाल गुरव गाव मालाड मुंबई. आपण ऐकत असाल अंगणेवाडीला येत आहे तर सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे, जे गाडीने येत आहेत, बाईकने येत आहेत, मोठी माणसं एकमेकांना कनेक्ट होत नाहीत, म्हणजे हरवत आहेत. अनाऊन्समेंट करावं लागते कोणाला तरी. तर प्लीज उतरताना. आणि मेन प्रॉब्लेम काय इथे, मोबाईलचं नेटवर्क नाही आहे. जर कुणी हरवलं तर मोबाईल तुम्ही फोन नाही करू शकत. तर जिथे तुम्ही गाडी लावाल त्याच्या आधीच तुम्ही प्रत्येकाला सांगा हा आपला स्पॉट आहे, की इथून कुठेही आपण जरी हरवलं तर तुम्ही इथे यायचं आहे. सारखं का अनाऊन्समेंट करतात इकडे. तुम्ही येत असाल नातेवाईक आपल्या तिकडे आहेत. तर हा प्रॉब्लेम तुम्ही नक्कीच आठवणीत ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणार नाही. तुमच्यामधला कोण तिकडे तिकडे गायब झाला तर त्याने आपल्या पॉईंटला यायचं आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आपण ऐकत असाल आम्ही जवळजवळ 3 किलोमीटर चालत येतोय. आपली वाट पाहत आहे. गाडी 3 किलोमीटर मागे लावली आहे आणि ट्रॅफिक जवळजवळ 6 किलोमीटर मागे आहे. गाव कटकवली. विनोद माजगावकर गाव कटकवली. आपण ऐकत असाल आपले नातेवाईक त्याच्यावर आपली वाट पाहत आहे. भरपूर लोकांच्या हरवल्याच्या कंप्लेंट आहेत. जो आपली गाडी घेऊन येतोय, एस टीने येतोय किंवा आपल्या फॅमिलीबरोबर येतोय, त्यांनी आधीच ठरवायचं की आपण कुठेही हरवलं तर आम्ही इकडे यायचं करून. बघा हे परत दुसरं अनाऊन्समेंट आहे. नातेवाईक मानसी बागवे आपली वाट पाहत आहे. आपण पोलीस कंट्रोल रूम संपर्क करायचा आहे. हेमंत राणे विनोद माजगावकर विनोद माजगावकर नांदेवाडी. आपण ऐकत असाल आपले नातेवाईक चव्हाण पोलीस कंट्रोल रूम जवळ आपली वाट पाहत आहे. पार्किंग फुल झाली आहे. सर्वात पहिली पार्किंग आहे आणि मार्केट. दोन चार बाटल्या जा. 2-3 बाटली घे. 2-3 घे ना. इथे पाण्याची फ्री बॉटल दिली आहे. जिथे दुकानाची लाईन चालू होते ते स्टार्टिंगलाच एक पाण्याची बॉटल मिळेल. पाण्याची बॉटल शक्यतो घेऊन येत जा, दिवसाचं येत असाल तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील शुभम आंगणे आपण ऐकत असाल आपले नातेवाईक आयुष आंबेकर पोलीस कंट्रोल रूमजवळ आपली वाट पाहत आहेत. शुभम आंगणे इथे बंब आहेत. मला आता थांबता येत नाही कारण की माझे ग्रुपचे सगळे मेंबर्स ना चालले आहेत.
आणि मी इथं थांबलो आणि मी पहिल्यांदाच आलो आहे. त्यामुळे मी शक्यतो त्यांच्यावरच चालायचा प्रयत्न करेन. खूप गर्दी आहे, एवढं ऊन लागतंय पण खूप गर्दी आहे. रात्री तर मला तर वाटतं चालता पण येणार ना, एवढी गर्दी असेल. या मंदिराचं नूतनीकरण मालवणी खाजा. आता हे नूतनीकरण समर्थ अंगणे आपण जर कुठे असेल तर आपण त्वरित स्वागत कक्षाकडे यायचं आहे. तर सारे आनंद येतात आणि उत्सवाच्या दिवशी देवीची ओटी भरतात. उत्सवाच्या दिवशी आपले कुटुंबीय उपवास करतात आणि आपले अच्युत उरणकर, अच्युत उरणकर, चिंचपोकळी, मुंबई. अच्युत उरणकर, गाव चिंचपोकळी, मुंबई. सांज वेळेला आपण ऐकत असाल आपला नातेवाईक प्रियंका पाटील आपली वाट पाहत आहेत. आपण पोलीस कंट्रोल रूमला संपर्क करायचा आहे. मंदिरात अच्युत उरणकर, देवीला नैवेद्य दाखवून अच्युत उरणकर, चिंचपोकळी, मुंबई. आपण ऐकत असाल आपल्या नातेवाईक प्रियंका पाटील पोलीस. जस्ट आत्ता आम्ही दर्शन घेऊन बराडे देवीचं घेऊन आमच्या गाडीत बसलो आहे. ती गर्दी बघितल्यानंतर आणि आम्ही आलो होतो 11:30 पावणे 12च्या आसपास आलो होतो. एवढं ऊन होतं अक्षरशः ते एवढ्या गर्दीतून कॅमेरा हातात घ्यायची पण ताकद राहिलेली नाही. दर्शन घेतलेलं कमीत 45 मिनटं लागली, अर्धा ते 45 मिनटं. नंतर थोडं प्रसाद वगैरे बाहेर घेतलेलं. असं सांगा. हा, तसा नॉर्मल लाईनीतून जर आपण गेलो तर कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतात. आणि आम्ही कुठल्या लाईनीतून गेलेलो आपण? हा, तुळाभार म्हणून एक लाईन आहे जिथे देवीला तुळा चढवला जातो. ज्या व्यक्तीचं वजन असतं त्या वजनाच्या हिशोबाने नारळ, पेढे किंवा साखर, गूळ, तांदूळ जे काय तुम्ही वजन करू शकता तुमच्या ऐपतीप्रमाणे, सोनं चांदी काही. तर ते तुळाभारच्या इथून आम्ही रांगेतनं गेलो. आम्हाला मोस्टली 45 मिनटं लागले. नाहीतर नॉर्मली जी लाईन आहे तिला झिगझॅग लाईन प्रमाणे 3 ते 3.5 तास लागतात. खूप गर्दी होती, पण दर्शन घेतल्यानंतर त्या गर्दीचा जेवढा त्रास झाला होता एकदम खूप आनंद वाटलं. प्रसाद वगैरे घेतला, बाहेर आलो. गाडी उन्हामुळे खूप तापली होती आणि ट्रॅफिक तर खूप आहे, भयंकर ट्रॅफिक आहे. गाड्या चांगल्या असतील तरच घेऊन या. CNG क्लच प्लेट खराब असणाऱ्या गाड्या आणू नका, खूप इथे बंद पडतात. मग 2-2, 3-3 तास तुम्हाला उभं राहावं लागेल. बस बाकी काय नाही. ट्रॅफिक भरपूर आहे. दुपारची ट्रॅफिक एवढी आहे तर रात्री तर मला वाटत नाही की मुंगीत जायला तरी जागा असेल. चला आता आम्ही जाणार आहोत मुंबईला. मी उतरणार माझ्या घरी आणि हे बाकीची टीम जाणार आपली मुंबईला. टोटल 7 जण आहेत. मग त्याआधी आम्ही थोडं काही कुठे जेवणार. मी माझ्या घरी उतरणार स्टॉपला, तिथून मुंबईला. रात्री साधारणतः 1-1:30 वाजेपर्यंत घरी पोचतील हे लोक आणि बाकीच्यांना कामाला पण जायचं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट चांगल्या करा. अंगणेवाडीतल्या लोकांनी, परत तळळे, कणकवली, मी जे सिटी दाखवले आहेत, तर अशाच नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन. थँक्यू.